जय शिवराय. हा अतांग पसरलेला अरबी समुद्र आणि त्यांच्या फेसाळणाऱ्या लाटा, या लाटांच्या छाताडावरती शतकानुशतक पाय रोवून उभा असलेला मराठी आरमारी इतिहासाचा मुख्य साक्षीदार म्हणजे खांदेरी जलदुर्ग. महाराष्ट्राच्या समुद्रदुर्ग परंपरेतील एक तेजस्वी पान असलेला हा किल्ला केवळ दगडमातीचा निर्जीव समूह नाही, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे, मायनाक भंडारी आणि दर्या सारंग यांच्या शौर्याचे आणि मराठा आरमाराच्या अजोड पराक्रमाचे प्रतीक आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून दिसणारी ही दुर्गजोडी खांदेरी आणि उंदेरी आजही आपल्याला इतिहासाच्या रोमांचिक काळात घेऊन जाते. ते समुद्रावरती अधिराज्य गाजवण्यासाठी मराठी, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. चला तर मग ऐतिहासिक जलदुर्गांच्या लाटांमधून उसळणाऱ्या धैर्यगाथांचा आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा सविस्तर आढावा घेऊ. नमस्कार मंडळी, मी राकेश आगरे रिव्ह्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही समोर बघताय हे आहेत शेषनाथ कोळी आणि ते आम्हाला आज गाईड करणार आहेत. या किल्ल्याची पूर्ण माहिती हे सांगणार आहे. मंडळी, जर तुम्ही ह्या किल्ल्याला भेट देत असाल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. आता आपण ज्या बेटीवरती उतरलात, येतानाचं तुमचं जे अंतर आहे ते समुद्राचं अंतर आपलं मोजलं जातं नॉटिकल माइल्समध्ये. साधारणतः 3-3.25 किलोमीटर आहे हे अंतर समुद्राचं, किलोमीटरमध्ये सांगायचं तर. आणि 1.5 नॉटिकल माइल्स हे अंतर आहे समुद्राचं, जो तुम्ही आजच प्रवास करून आलात. येताना तुम्हाला एक किल्ला मध्ये लागतो, त्याच्यानंतर एक बुरुज लागतो. तो बुरुज नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं त्यावेळचं लाईट हाऊस, आपण त्याला लाईट हाऊस म्हणू शकतो. त्या काळी जेव्हा लाईटीचा शोधच नव्हता, त्या काळीला त्याच्या टॉपवरती, त्या दीपमाळीच्या टॉपवरती गवताची माची पेटवून त्यावेळच्या ज्या नौका होत्या, लाकडी नौका, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम तुम्हाला तो जो पाण्यात उभा आहे बुरुज, तो बुरुज करायचा. इथं खांदेरीवर आलात, खांदेरी ही त्याला ऑलरेडी शिडी होती, पण ती लोखंडी असल्यामुळे वरचे 2 शिडी आहेत, अजूनही आहेत पाहायला, आणि जे गळलेले आहेत तेही पाहायला मिळतं. पण बोटवाला एवढ्या जवळ तुम्हाला नेत नाही, मोठी बोट असल्यामुळे. त्याच्या आसपास खडक आहे, त्याच्यामुळे मोठ्या बोटवाला तुमच्या एकदम करीबून जाऊ शकत नाही. माझी छोटी आहे, 2 लोकांच्या बोटमध्ये इझिली त्याला अगदी टचही करू शकतो, तो नाही करू शकत. तिकडनं आलात, हा जो किल्ला आता आपण जिथे उभे आहोत, हा ह्याचा मॅप आहे. आपण जेटीवर उभे आहोत. जेटी नंतर आपल्याला पाहायचं आहे वेताळेश्वर मंदिर. विक्रम और वेताळची जी कहाणी आपण पूर्वी टीव्हीला पाहायचो, त्याच्यातला वेताळेश्वर हा पाषाणरूपी आहे. हा दैवत पाषाणरूपी आहे मंदिरात. पण हा देव तिलाने वाढतो, वर्षाला तिलाने वाढतो. याच्यावरती एक सॉन्ग पण आलेलं आहे आता, तिलाने ह्याची वाढ आहे. आता ही वाढ कशी असतं मंदिराच्याच बाबतीत आपण इथंच माहिती घ्यावं. वाढ नक्की वाढ, एज्युकेटेड माझ्यासारखा एज्युकेटेड माणूस बोलतो देव कधी वाढतो, दगड वाढतो, नाही. पण इथली एक प्रथा आहे, इथे एक ह्याच महिन्यात म्हणजे प्रमुख यात्रा असतात, त्यावेळेला इतर लोकांना अवॉइड केलं जातं. म्हणजे कमीत कमी ते इथे यात्रा, म्हणजे त्यांचा जो मान, देवाला जे गारणं घातलं जातं ते गारणं घालून त्यांची बोट सुटेसपर्यंत बाकी कुणाला देवाच्या देवळात एंटर नाही होत. तो 1 दिवस असतो वर्षात. त्यावेळेला त्या देवाला, म्हणजे वेताळ देवाला, पाषाणरूपी देवाला एक अंगरखा घातला जातो, म्हणजे आपल्या आता म्हणायचं तर शर्ट. तर तो शर्ट एक 4 किंवा 6 वर्षानंतर त्याच मापाचा शर्ट त्याला येत नाही, त्याचं माप बदलावं लागतं टेलरला, किंवा आपण घेऊन टेलरला बोलून ते माप घ्यावं लागतं, आणि मग नंतर दुसऱ्या मापाचं येतो, त्याच्यात वाढ होते. अशामुळे हे असल्यामुळे समजलं जातं की त्याची वाढ होते, वर्षानुवर्ष तो वाढतोय. आमच्या पाहणीमध्ये पूर्वी त्याच्या घेर घ्यायची लोक नाचायला, आता ते शक्य होत नाही, कारण घेर घेतला तर आजूबाजूला भिंतीनं वगैरे लागतं. आता त्या मंदिराबद्दलची माहिती ही तुम्हाला मी मंदिरात सांगेन, कारण ती ज्या वास्तूला आपण पाहायचं आहे ती वास्तू तिथं गेल्याशिवाय मी त्याची माहिती तुम्हाला सांगणार नाही. तुर्तास ह्या मॅपचा आपण अभ्यास करू, आपल्याला काय काय पाहायचं आहे, काय काय बघायचं आहे. ते वेताळेश्वर मंदिर झालं ते बॅक साईडनं आपण गडाची प्रदक्षिणा करत करत जायचं आहे. ह्या संपूर्ण गड आहे 16 एकड, त्याच्यामध्ये आपण 7.5 ते 8 एकर फिरतो. बाकीचा त्या नेव्हीच्या याच्यात येतो. मागच्या बाजूला जंगल आहे थोडंसं, त्याच्यामुळे तो अवॉइड करतो.
तो फिरता फिरता मागच्या बाजूला आपण प्रदक्षिणा करताना ब्रिटिश बनावटीच्या 2 मोठ्या तोफा आहेत, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्या बाजूला एक छोटंसं गोड्या पाण्याचं तलाव आहे, जे युजेबल नसल्यामुळे खराब आहे. आणि थोडं पुढं आलो की हा संपूर्ण 16 एकरचा हा झाला मेन गेट, जिथं आपण उभे आहोत. त्याच्यानंतर ह्याचा एकच बॅकडोर आहे, दुसरं कुठलंही तिथं दरवाजा नाही आहे. बॅकडोर आहे, त्या बॅकडोरवरच आत्ताचं हेलिपॅड आहे, ज्याच्यावरती ह्या लोकांना इमर्जन्सी झालं पावसाळी वगैरे तर ते चॉपर उतरवलं जातं आणि त्याच्यातून रेस्क्यू केलं जातं. त्याच्याहून थोडंसं अजून पुढं आलं की उजव्याच हातावर आपल्याला गोड्या पाण्याचा तलाव मिळतो. हा तलाव 32 फूट खोल आहे. याचं पाणी कधीही आटत नाही, तुम्ही आजही त्याचं पाणी उचलून पिऊ शकता, एवढं शुद्ध आणि कंच आहे, गोड पाणी. खाऱ्या समुद्रात गोड पाणी 32 फूट खोल, कधीही आटत नाही. अगदी 12ही महिने जरी पाऊस पडला नाही तरी ते आटत नाही. कमी होतं पण तेही 5 ते 4 फूट, 4 ते 5 फुटाच्या वरती कमी होत नाही. तिथून पुढं आलो की आपल्याला वरती पाहायला मिळतो तो लाईट हाऊस. हा लाईट हाऊस ब्रिटिशांनी बांधलेला आहे 1867ला, 66-67 मध्ये बांधलेला आहे. तो बांधता वेळेस ब्रिटिशांनाही या देवाची प्रचिती आलेली आहे. त्यावेळच्या ब्रिटिशांनाही या देवाची प्रचिती आली आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला मंदिर बांधण्याचा संकल्प जेव्हा बांधला तेव्हा त्यांच्या ब्रिटिशांच्या ह्या लाईट हाऊसची पूर्णत्व झाली. नाहीतर काही ना काही अघटित घडत होतं, नाहीतर काही पूर्णच होत नव्हतं, असे काही प्रकार होत गेले. तेव्हा त्यांना एक इंग्रज अधिकारी ज्याचं नाव आहे T.H. स्वाने, ज्याने हे मंदिर बांधून घेतलं, T.H. स्वाने, त्याचा आपल्या शिलालेख आपल्याला मंदिरात पाहायला मिळतो मंदिराच्या बाजूला. त्याने त्या काळी म्हणजे 1867 15 मे 1867ला त्यावेळी 100 रुपये खर्च करून इथले स्थानिक कोळी आणि भंडारी लोकांना हे मंदिर बांधायला लावलेलं आहे. आपण लाईट हाऊस ब्रिटिशांचं पाहिलं की त्याच्या खाली उतरलो जिन्यांवरनं की लगेच एका वडाखाली आपल्याला एक मॅजिक स्टोन पाहायला मिळतो. ज्या दगडाला मेटलचा आवाज येतो आणि तो आपला शेवटचा पॉइंट आहे. तो पाहून पुन्हा आपण बोटीकडे येणार आहोत. चला, किल्ल्याच्या तटबंदीची, किल्ल्याविषयीची माहिती आपण त्याच्या पदस्पर्श लावून नंतरच घेऊया. त्याला स्पर्श केल्याने ते फिलिंग वेगळं येईल आणि त्या बांधकामाची वगैरे आपण नंतर माहिती घेऊया. दर्शन घ्या, थोडीशी आपली मंदिराची माहिती घेऊ. यावा, उडून घ्यायचं. हे बॅक साईड आहे नाही रे ना? हा, मागितलेलं गाराणं, कुठलंही तुमचं अकडलेलं काम होतं. मागणी मनापासून हवी आणि जी मागणी करतो, समजा आपण देवाला म्हणालो की मी तुला नारळ हार घेऊन येईन, तर ते घेऊन मात्र यावं लागतं. इच्छा पूर्ण होतात. इच्छा राहता मला बघा. इथं अडलेलं लग्न, अडलेली जागेची कामं, अडलेली सर्व्हिसची प्रमोशनस, हे सगळं. पण बोलताना प्रतिकात्मक बोलावं लागतं. तुला जर देव देणार आहे तर देवाला काहीतरी घेऊन तुला यावं लागतं. आता ते काय घेऊन यायचं हे तुझ्यावरती डिपेंड करते, म्हणजे येणाऱ्या भक्तावरती डिपेंड करते. आणि ते बोलल्यानंतर मात्र येवावं लागतं, कारण हा आहे भस्मासुराचाच अवतार शंकर. त्याच्यामुळे इथून दगड घेऊन जायचं नाही आहे. हा, ही एक महत्वाची गोष्ट आहे. इथनं दगड घेऊन जाऊ नका, परीक्षाही घेऊ नका, कारण अशी काही शेकडो लोकांची परीक्षा झालेली आहे घेऊन, म्हणजे माझ्यासारखाही, कारण आम्ही उद्दंड शिकलेली लोक. पण इकडला दगड घेऊन तो 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी तुम्हाला परत आणावाच लागतो आणि कोणी नाही कोणीतरी तुम्हाला तो सांगतोच. तर तुम्ही असं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन माणूस देवदेवस्की पाहतो. त्याच्यानंतर कैक लोकांना असं सांगितलं की इथला तू दगड नेला का, तिथं समुद्रात कुठल्या मंदिरातून आणला का, असं सांगून मग ही व्यक्ती सेपरेट बोट त्या दगडासाठी, एवढ्याशा दगडासाठी एवढेसेच दगड नेतात लोक नेता घाबरत. पण तेही परत आणून ठेवावं लागतं. एक वेळ इथला नारळ हार फूल काही न्या, दगड निघून चालत नाही. हे अशी ख्याती आहे त्याची. हा तिलाने वाटतो. सांगितलं आपण ती बघा, ही ती जी इम्प्रेस होऊन दिलेली ब्रिटिशांनी, हे बघा त्याच्यावर ना, इम्प्रेस ऑफ इंडिया 1891.
त्याला जरा क्लीन करून ठेवायला लागेल ना थोडंसं, किंवा वायडिश वगैरे काहीतरी करावं लागेल. झालं बघून. या बाजूला या माशाबद्दल आपण जे मगाशी पाहिलं की 1867 हा मंदिर आहे. आजही 1867च्या मंदिरामध्ये आज आपण उभे आहोत. कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर बदललेलं नाही, भिंती बदलल्यात, काही बदललेलं नाही. बीम्स तसेच्या तसे तेच आहेत, फक्त ह्याची निगा ठेवलेली. सायक्लोनमध्ये फक्त पत्रे बदलतात, कारण सायक्लोन हे समुद्रामध्ये सगळ्यात जास्त येतात. दरवर्षी निम्मे 4, 6, 10, 2, 1 पत्रे मात्र उरतातच दरवर्षी पावसाळ्यात. तेवढे मात्र बदलतात. बाकी मंदिर आजही तसंच आहे, पूर्णत्व मातीचं आहे. आम्ही खरवडून देत नाहीत, कारण काही लोक त्याला खरसटतात आणि माती काढायचं पाहतात. ते करून देत नाही. लेपालुपी मला एवढे क्लीन वाटतात. दरवर्षी रंगरोटी होते. हा, आता ह्या माशाबद्दलचा बेबीने पहिलेच सांगितलं गोड बेबी. हा मासा, या माशाबद्दलचाही इथे एक किस्सा आहे. हा मासा सापडला कुठल्याही बोटीला ह्या समुद्र किनारपट्टीवर, तर तो मासाची सॉड, हा सॉड फिश आहे, सोंडाळा, सॉ फिश. सॉ फिशच्या 3-4 प्रजाती आहेत, त्याच्यातली एक प्रजाती आहे. ह्याची जी सॉड आहे ती देवाला अर्पण केली जाते. आता ती कशासाठी अर्पण केली जाते ती अशी आख्यायिका आहे की हा मासा खूप रिअर आहे. एवढा रिअर आहे का 15-20 वर्षात एवढ्या समुद्र किनारपट्टीत एखादा मिळतो. एवढा रिअर आहे. आणि हा मासा 1 टन 2 टन एवढा अजस्त्र असतो. त्याच्यामुळे बोटींमध्ये उचलायचा, जालीत आला तर जाली वाचवण्यासाठी तो उचलावा लागतो. आणि उचलला तर तो जिवंतपणे एखाद्या कुठल्याही खलाशाचा पाय पूर्ण तो कट करू शकतो एका सॉडच्या एका झटक्याने, कारण त्याला एवढे मोठी मोठी दात आहे. त्याच्यामुळे देवाकडे मागणं आहे की देवा वेताळा, आमच्या जालीत हा मासा येऊन त्याचाही जीव जाऊ नये आणि आमचाही त्यांना उचलताना जीव जाऊ नये, म्हणून गारणघात बोलून जर हा सापडला तर त्याची सॉड तुला अर्पण करू, ही प्रथा आहे इथे. आता ह्या जिवंत सॉड पहा त्याच्या, हे बघा, लास्ट मिळाल्याची तारीख आहे 2013ला. जो लास्ट मिळाला त्याच्यानंतर पुन्हा आजपर्यंत तो मिळालेला नाही. याच्या आधी ज्या ज्या सॉड मिळालेल्या आहेत त्यांचे हे आता जतन केलेत. या अगोदरचे भरपूर फेकावे लागले, कारण जतन करायला तेव्हा इथे कोणी नव्हतं. आता आम्ही आल्यापासून हे थोडं जतन करतो. ओरिजिनल आहेत, दात कुठेही डुप्लिकेट नाहीत, पण लोक हात लावून तो काढतात, म्हणून त्याला आता थोडं प्लास्टिक लावलंय. चला पुढे चला बरोबर चालत मिळतो या बाजूला. या, जेवढे तुम्ही लवकर भ्रमण कराल ना, तुम्हाला सगळेच्या सगळे पॉईंट दाखवतो मी, नाही तर शक्य नाही. त्या तोफांजवळ तुम्हाला किल्ल्याच्या बांधणीबद्दलची बाकीची सगळी माहिती आपण तोफांजवळ घेऊया, जेणेकरून तुमची हे आता चालू करायच्या ह्याच्यात लॉकडाऊन झालं ना, तिथपासून ते बंदच आहे. आता गव्हर्नमेंटला मला वाटतं ठेवलंय, ते आठवण नाही. तिथून ती खालून आठवतच नाही, पण त्यांना नाही आहे ना, जागा आहे. चला या, आपण एक गुप्त भुयार पाहायचं आहे जे सध्या बंद आहे, पण त्याच्या इथे खाली या लागेल, नाही तर मग पाहायला काय मिळणार नाही. टॉर्च आहे ना, या सगळे फटाफट खाली उतरवा. हे आहे भुयार सावळ. ह्याच्यात काहीही असू शकतो, सर्प वगैरे, बरोबर आहे. मी रोज जरी येत असलो, फक्त थांबा, या कोणीतरी एक सोबत टॉर्चवाला. 2च खोल्या आहेत. हा भुयार बंद केलाय, पण तो पूर्वी होता. या सोबत या. हो 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 माहिती आहे. ते कधीपासून आहे? महिना झाला त्याला, महिना झाला. या आतमध्ये या. हे भुयार होतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या भुयाराचा मार्ग, किल्ला बांधणीच्या वेळेला. या, हे पाहायला कोणीच उतरत नाही. जर गाईड नसेल तर उतरत नाही, कारण ते दिसतच नाही, माहिती नाही. हा बघा, हा इथून जवळजवळ या खाली या, जवळ या. हे 15 ते 20 वर्ष झाली असतील बंद केल्याला, कारण ह्या भुयाराचा नको तो उपयोग माझ्यासारखं यंग जनरेशन करायला लागलं.
मग गव्हर्नमेंटला तो डिसिजन घ्यावं लागलं. थोडंसं पडतही होतं, कुठेतरी जीव जाऊ नयेत आणि नको ते गोष्ट घडू नये या भुयारात, म्हणून ते बंद केलं गव्हर्नमेंटने. भुयार हे पाण्यात निघतं. त्यावेळच्या संगमेश्वरी नौका महाराजांनी ज्या बांधलेल्या, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या खडपाच्या आडती नौका ठेवून इथून जाऊन काही अंतरावर पाणी लागलं की ते पाण्यातून पोहून वरती जायचे. काही अख्खिंकी असे आहेत की भुयार हे जमिनीवर निघतं नाही. मोठी मोठी भुयारांची दगडं इथं पडलेली होती, त्याच्या पुढे थोडंसं ओलावा, अति ओलावा, म्हणजे पाण्याचा हलकासा आवाज पूर्वी यायचा. आता हे बंद केल्यापासून फक्त आपल्याला गारवा घेऊ शकतो आपण. बघा पाण्याचा गारवा याला आहे, याला पाण्याचा गारवा आहे. हात लावा किती असं बर्फ्यासारखं गारवा आहे थोडंसं, है ना. या दोघांच्या मध्ये लावलं तर जास्त येतं, जॉईंट मध्ये लावलं तर तो गारवा आहे, कारण त्याच्या काही अंतरावर पाणी आहे. ती पाहणी पहा. इतर किल्ल्यांपेक्षा हा जलदुर्ग थोडा वेगळा आहे बांधणीत. तो कसा? जलदुर्गांमध्ये बांधणीसाठी काय वापरलं जातं कुणाला माहिती आहे का तुमच्यापैकी? चुना, चुन्याची निवळी, शिसा, शिशाची निवळी, कोणताही द्रव पदार्थ. पण हा एकमेव जलदुर्ग असा आहे खांदेरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ न वापरता एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये नुसत्या दगडांवर दगड रचूनही किल्ला बांधलेला आहे. कुठेही त्याची पडझड जास्ती झालेली नाही आहे, आक्रमणांनी कुठं पडझड झालेली नाही आहे. हा एकमेव जलदुर्ग असा आहे तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये, जलदुर्ग म्हणतोय मी, की ज्याच्यामध्ये कोणत्याही बांधणीत कोणताही द्रवपदार्थ न वापरता त्याची बांधणी केलेली आहे. आता ही बांधणी केली, आता त्याचे इंजिनियर कोण म्हणायचे? नाही साहेब, ह्याचे मायनाक भंडारी आणि दौलत खान हे शिवाजी महाराजांचे दोन सरदार यांच्या अधिपत्याखाली, यांच्या निगराणीत हा गडकोट बांधला गेला. 15 ऑक्टोबर 1679 ला हा बांधायला सुरुवात झाली. 1679 ला याची बांधणीला सुरुवात झाली. बांधणीच्या वेळेला सलग आक्रमणांना सामना करत करत हा अविरत बांधणी चालू ठेवत हा किल्ला पूर्ण बांधलेला आहे. 1 वर्षात ब्रिटिशांनाही मानावं लागलं की हे महाराजांच्या हद्दीत किंवा महाराजांच्या अखत्यारीत येणारं बेट आहे म्हणून. पूर्वी हे बेटच होतं. 1679 पूर्वी हे बेट होतं. महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर भ्रमण करताना हे बेट महाराजांना अतिशय भावूक वाटलं, जेणेकरून आपण आपला आरमार ह्या बेटावर जर आपला किल्ला उभारला तर आपला आरमार सबळ बनवू शकतो. त्याच्यासाठी हा मुंबई आणि ह्या बाजूला मुरुड जवळपास मॅक्झिमम मिनिमम साधारण अंतर सारखी आहेत आणि यांच्या मध्यावर जर आपण गड बांधू शकलो तर ह्यांच्या व्यापारावर आपण पूर्णपणे शह देऊ शकतो, या विचाराने हा गड बांधलेला आहे. किती वर्ष झालं? फक्त 1.5 वर्ष. कधीही युद्धाच्या ह्याच्यातही बांधकाम चालू ठेवलं नाही. तटबंदींचं बांधकाम बंद करायचं, आतलं बांधकाम करायचं, पण कधीही बांधकाम बंद केलं नाही. पहिलं आक्रमण ब्रिटिशांचं, दुसरं आक्रमण सिद्धींचं. आता सिद्धी हा आपल्या इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं गेलेला सिद्धी जोहरच ओळखतो आपण. मलाही तसंच माहिती आहे, मीही तोच इतिहास वाचला जो तुम्ही वाचला. पण सिद्धी जोहर हा सेनापती होता. सिद्धी लोकांची ही कम्युनिटी होती. आफ्रिकन उंच 6 फूट 60 फूट उंच कालेभोर लोक जे आपल्याला पाहायला मिळतात, यस, त्यांना ह्या समुद्राचा सर्वात जास्त अभ्यास असणारी कम्युनिटी आहे सिद्धी कम्युनिटी. आपण सिद्धीचा फक्त तो एकच सरदारच लक्षात ठेवला किंवा आपल्याला इतिहासामध्ये तोच एक दाखवला गेला, पण ही कम्युनिटी होती जिला मी म्हणेन महाराजांपेक्षाही जास्ती माहिती त्या कम्युनिटीला होती समुद्राच्या आरमाराची. पण त्यांच्यातूनच ती हस्तगत करून आपलं त्याच्यात काहीतरी नवीन टाकून महाराजांनी त्यांनाच शह दिला. पहिलं आक्रमण ब्रिटिशांचं, दुसरं आक्रमण सिद्धींचं, इथून आक्रमण तेही न परतवून लावल्यानंतर दोघांनी संगणमत करून आक्रमण केलं. तेही परतून लावल्यानंतर मात्र ब्रिटिशांनी तिथनं फतवा काढला की हे महाराजांची इथली
मग ते जरी आम्ही मान्य करतो. हे लेखी स्वरूपात मग महाराजांना त्यांनी दिलं काहीतरी 11 महिन्यातच. आपण चालू द्यायचं, दगड हलत नाही, तुम्ही चिंता करायची नाही, बिंदास यायचं. मी जेवढ्या स्पीडला आलो तेवढ्या स्पीडला तुम्ही आलात तरी चालतंय. चला मारुडी याच्यावर नाही हलत, मारुडी. अय शाबाश. पायावर इथून आपल्याला ती पाहायला मिळते, अनुभवायला सुरुवात केली. समुद्रातच घेतलं. ऍसिड आणावं लागेल याला, थोडस ऍसिड आणून बोटीनं कॅप्चर करतं. QR कोड दे, बोटीनं पण QR कोड आला ना. मग तुम्ही येता त्याच्यात सगळ्या बोटीनं स्कॅन होतं. आता हा नंबर आहे, QR कोड पण दिलाय. नाही, मुंबई राहिली तुमच्या बरोबर समोर, इथे बरोबर बुर्जाच्या समोर तटबंदीच्या. अथांग समुद्र, जेवढा डीप जाल तेवढे मोठे मोठे कार्गो शिप्स वगैरे दिसणार, ते जवळ नाही दिसत. आणि जर ह्या बाजूला तुम्ही गेलात, माझा हात ज्या बाजूला आहे या बाजूला जर सरळ बोटीने गेलो तर आपल्याला पहिली श्रीलंका लागते. हा राज्य नाही. ही संपूर्ण किल्ल्याची मागची बाजू. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलोय. आता पाहायचा आहे किल्ल्याचा दरवाजा, जो मागच्या बाजूचा बॅकडोर पाहायचा आहे. हा इकडे आहे, चला खूप लांब आहे. या. लाईट हाऊस विथ लाईट हाऊस आपल्याला इथे फोटोशूट करायचे. तुम्हाला तुम्ही सगळे ह्या बाजूला उभे राहा आणि एक फोटोशूट करणार आहे, फोटोशूट करून घ्या. किंवा सेल्फी शूट करा, चालेल. हा ह्या संपूर्ण 16 एकर खांदेरी किल्ल्याचा बॅकडोर, मागचा दरवाजा. दरवाज्यात आपण जाणार आहोत, तत्पूर्वी आपण आपल्या लाईट हाऊस सकट फोटो घ्यायचा आहे सगळ्यांचा. मागचा दरवाजा, याच्या 6 जिने उतरलात की तुम्ही अथांग समुद्रात उतरलात. ज्यांना जे फील करायचंय त्यांनी यायचं, बाकीच्यांनी वरती राहायचं. वरती पहा, वरती डोक्याला लागेल. चला बघू द्या, मला जाऊ द्या पहिले. 1 2 3 4 5 6 जिने इथपर्यंत तुमचा गडकोट. जाऊ द्या तिथून, खाली समुद्र. थांबा बस. तो हे उडी नको मारूस, हे दगड म्हणजे नक्की पाय तुटणारच, हात तुटणारच. मी आता जो उभा आहे, मी समुद्रात उभा आहे, बाकी तुम्ही किल्ल्याच्या 6 जिने संपले की हा किल्ला संपला, तटबंदी संपली. पाणी पूर्ण पावसाळी तर पूर्ण वरती ह्याला धडकतं. हो हो, सर्व या बाजूला बघा, या इकडे वा. आता भरती चालू आहे, भरती जास्ती नाही आज. आता इथून ह्या दिवसापासून भरती कमी होत जाणार. केलीच नाही, उद्घाटनच नाही झालं त्याचा. हा गोड्या पाण्याचा तलाव, आत एंट्री नाही होती. हो एंट्री, आपली लोकच नाही ऐकत. त्याला काय करायचं, ते जसं ती भुयारी मार्ग तसंच हे. आधी काय इथे राट वर होता काय, स्ट्रक्चर पडलेलं आहे नुसते. मग पंप आले ना. पंप काय लगेच त्या काळात लगेच आले नाही. त्यावेळेला जेव्हा लाईटीचं ही नीट व्यवस्थित नव्हती, इथे लाईट नव्हती, त्यावेळेला ते तसं करायचे. मग आणि मग पंप आल्यानंतर मग पाईप आले, लोखंडी पाईप आले, ते बघा. मग ते लोखंडी पाईप आपण आता जे आलोय तो पाहायला म्हणजे मॅजिक स्टोन असा दगड आहे हा. ज्याला दगडाने ठोकला तर त्याला मॅजिक आवाज येतो, तो म्हणजे मेटलचा आवाज येतो. याच्यात धातूचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो आवाज येतो.
हां मेटलचं प्रमाण आहे. पहा आता आपण इकडं पाहिलं नॉर्मल दगडांमध्ये बघा कसा आवाज येतो. कुठलाही दगड पहा तुम्ही, हे बघा हे नॉर्मल आवाजाचे दगड आहेत आणि हा तुमचा मेटलिक. हा दगड निमुळता ह्या बाजूला आहे म्हणून ह्या बाजूला जरा आवाज जास्त येतो. बघा आता कोणाला ट्राय करायचं असेल तर ट्राय करून घ्या. आणि इथं मारायचं किंवा इथं मारायचं, त्या मारा कोणाला मारायचं. तुम्हाला पेळवत तो पेळवा लेडीजसाठी नाही, एवढा उचलणार नाही ना मग तुला. हा जेंट्ससाठी ठीक आहे, गच्च पकडायला लागतं. थांबा एक वाजवत असेल तर वाजू नका, दगड पडला तर डोक्यात पडेल. की लगेच पाणी ते खाली जातं, जमिनीला जातं. चला या, ज्यांना ज्यांना दर्गा पाहिजे त्यांनी दर्गा पाहून घ्या. पहिलं अधिष्ठान शक्तीचं केलं. हा आता आपण संपूर्ण किल्ला फिरत फिरत शेवटचा पॉइंट जो आहे, शेवटचा म्हणता नाही ना, शेवटचा आहे लाईट हाऊस पाहायला. ते तुम्हाला मी पायऱ्यांच्या जवळनं सोडून देणार आणि ते तुम्ही नेहमीच्या अखेरीत ते पाहून घ्यायचं त्यांच्या माहितीनुसार. हे समोर आहे ते मारुती मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत जे जे गडकोट बांधले त्या गडकोटांमध्ये बांधणीच्या वेळेला पहिली शक्तीची उपासना म्हणून हनुमंताचं मंदिर प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकीच हे किल्ले खांदेरीचं हनुमंताचं मंदिर. आणि हलूच त्या झाडीच्या मागे एक तसंच छोटंसं मंदिर दिसतंय, ते आहे एकविरा देवीचं मंदिर. कुठेही रस्ता मेटल आहे, लोखंड नाही आहे. एवढे मोठे असतात खिलेच आहेत डायरेक्ट.
तुम्ही बघताय ही बोटी रमेशच्या काळातली आहे आणि अजूनही तशीच पडली. अजून थोडेसे हे झाले आणि हे आहे त्याचा चक्का वरती खेचण्यासाठी. हे बघा, हे अशा पद्धतीने खेचलं जायचं. बोलतात तशी ती पडदावाली असते. तर मंडळी, या व्हिडिओची शेवट आम्ही इथे करतोय आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहे उंदेरी किल्ल्याचा, तर तो नक्की बघा.